नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आरोग्यम धनसंपदामध्ये मी आपलं मनापासून खूप खूप स्वागत करते। आमच्या सर्व रेसिपीज तुम्ही आवर्जून पाहता त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद। तर आज आपण पाहणार आहोत डाळ ढोकली, याला मराठीमध्ये चकुल्या देखील म्हणतात। तर या ठिकाणी मी अर्धी वाटी इतकी मुगाची डाळ घेतलेली आहे। एकदम स्वच्छ पाण्याने ती धुवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये पुन्हा एकदा एक ग्लासभर पाणी टाकून त्यामध्ये आपण थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत। तर ही मुगाची डाळ आपण गॅसवरती शिजण्यासाठी ठेवत आहोत। डाळीला उकळी आल्यानंतर सुरुवातीला वरचा जो फेस आहे तो आपण पळीने असं काढून टाकायचा आहे। पूर्वीच्या काळात याच पद्धतीने डाळ बनवली जात असायची। त्यानंतर गॅस कमी करून आपण त्यामध्ये 3 मिरच्या टाकून घेणार आहोत आणि अर्धी वाटी इतका टोमॅटो टाकून घेणार आहोत। आता डाळीला उकळी आलेली आहे, आपण थोडंसं कमी झाकण ठेवून डाळ शिजत ठेवून देऊया। आता एका ठिकाणी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये मीठ आणि हळद घातलेली आहे, थोडासा गरम मसाला आणि अर्धा चमचा इतकं लाल तिखट घातलेलं आहे। थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि याचा आपण एक घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। आता हा आपला घट्टसर गोळा मळून तयार झालेला आहे। आपण त्याचे 3 गोळे तयार केलेले आहेत। आता हे एकदम पातळसर असे लाटून घेऊयात आणि असे याचे काप काढून आपण याच्या चकुल्या तयार करूयात। बऱ्याच ठिकाणी याला वरणफळ देखील म्हटलं जातं। तर 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच इतकं आलं आपण छान ठेचून घेऊया। आलं लसूण छान ठेचलेलं आहे। आता एखाद्या हांडीमध्ये आपण थोडंसं तेल घालून त्यामध्ये मोहरी आणि त्यानंतर जिरे घालून घेऊयात। त्यानंतर लगेच कढीपत्ता घालून घेऊया। हे सर्व तडतडलं की लगेच आलं आणि लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे। हे छान भाजून घेतलं की लगेच आपण त्यामध्ये 1 चमचा इतकं लाल तिखट किंवा काळा मसाला घालून घेणार आहोत। या ठिकाणी तुम्ही चटणीचा देखील वापर करू शकता आणि 1 वाटीभर इतकं पाणी आपण त्यामध्ये घालायचं आहे। या ठिकाणी आपली डाळ सुद्धा व्यवस्थित शिजलेली आहे। ती आता आपण या हांडीमध्ये ओतून घेऊया। थोडीशी डाळ मी थोडी शिल्लक ठेवलेली आहे। लहान मुलांना तुम्ही त्यामध्ये मिक्स करून देऊ शकता, म्हणजे याचा तिखटपणा कमी होतो। आता या डाळीला उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये या चकुल्या सोडून घेणार आहोत। हे जे चपातीचे काप केलेले आहेत हे एकदम व्यवस्थित त्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत। पुन्हा अजून एक गोळा लाटून त्याचे सुद्धा आपण असेच काप बनवून घेणार आहोत। ते सुद्धा आपण या वरणामध्ये सोडून घ्यायचे आहेत। आणि ते चिकटू नये म्हणून पळीने थोडंसं त्याला हलवून घ्यायचं आहे। या ठिकाणी झाकण ठेवल्यानंतर आपण 5 मिनिटांसाठी याला छान उकळी काढून घेतलेली आहे। आता हे एकदम व्यवस्थित तयार झालेलं आहे। कोथिंबीर घालून याला सर्व करूयात। हे बघा, आता आपलं हे वरणफळ
ही रेसिपी तयार झालेली आहे। आमची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या आप्तस्वकीयांसोबत तुम्ही ही रेसिपी नक्की शेअर करा। तुम्ही आमच्या प्रत्येक रेसिपीला भरभरून प्रतिसाद देता, तसेच आमच्या सर्व रेसिपीज तुम्ही नेहमी पाहता, त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद।